नमस्कार. डॉक्टर मुजावर सर सिंपल टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे नोटिफिकेशन सांगितलेलं होतं त्यानुसार 13 जुलैपासून आपल्या बी एडची ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस सुरू होणार आहे. या संदर्भामध्ये आपल्या DHEच्या वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यामध्ये संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. यामध्ये कोणत्या तारखेला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांनी करायच्या आहेत या संदर्भामध्ये त्या वेळापत्रकामध्ये माहिती दिलेली आहे. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना ते वेळापत्रक पाहिल्यानंतर नेमकी प्रोसेस काय आहे ते कळत नसल्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पाठवत आहे. विद्यार्थी मित्र, जर वेळापत्रक आपण काळजीपूर्वक बघितलं तर त्यामध्ये दिनांक 13 जुलैपासून ते 20 जुलैपर्यंत तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन नेट कॅफेवरती किंवा स्वतः आपल्या घरी तुम्ही करू शकता. यासाठी तुम्ही आपले इयत्ता 10वी पासून ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, जर कोणाची कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर इत्यादी सर्व ओरिजिनल कागदपत्रे तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करताना अपलोड करायची आहेत. यावेळेला सुरुवातीला तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड नव्याने बनवायचा आहे. यामध्ये सगळी माहिती आता तुम्हाला डिटेल भरायची आहे. CETचा फॉर्म भरताना ज्या नावाने तुम्ही नाव नोंदणी केलेली आहे त्याच नावाने तुम्ही फॉर्म भरू शकता. ज्यांना नावामध्ये बदल करायचा आहे, उदाहरणार्थ एखाद्या विवाहित महिला कॅन्डिडेटला आपलं लग्नानंतरच्या नावानं ॲडमिशन करायचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी जर गॅझेट जोडलं तर तुम्हाला नवीन नावाने सुद्धा नाव नोंदणी करता येते. संपूर्ण माहिती भरल्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. जर का कॉलेज ऑप्शन फॉर्म त्याच्यासोबतच सुरू असेल तर तुम्हाला शिवाजी विद्यापीठ किंवा कोणत्याही विद्यापीठातलं तुमच्या जिल्ह्यामधलं कोणतं कॉलेज तुम्हाला आवडणार आहे ॲडमिशन घेण्यासाठी त्या कॉलेजचा तुम्ही ऑप्शन क्रमांक द्यायचा आहे. तुम्ही 1 कॉलेज निवडू शकता, 2 कॉलेजेस निवडू शकता, 4 कॉलेजेस निवडू शकता आणि त्याला तुम्ही ऑप्शन्स क्रमांक देऊ शकता आणि ऑप्शन फॉर्मसुद्धा तुम्ही लॉक करू शकता. जर ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रोसेस अद्याप सुरू नसेल तर फक्त विद्यार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन करणार आहात तुम्ही 13 जुलैपासून ते 20 जुलैपर्यंत. त्यानंतर ह्या 13 जुलैपासूनच जसजशी विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत राहतील तसतशी गव्हर्नमेंटच्या स्क्रुटिनी कमिटीकडून तुमची जी ऑनलाईन कागदपत्रे तुम्ही अपलोड केलेली आहेत त्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, काही त्रुटी आहेत का, त्या सगळ्याच्या बाबतीत काय होणार आहे, स्क्रुटिनी तपासणी करणार आहे आणि तुम्हाला लगेच SMS द्वारे किंवा ईमेलद्वारे किंवा तुम्ही जो लॉगिन ID आणि पासवर्ड तयार केलेला आहे त्या लॉगिनमध्ये तुम्हाला एक नोटिफिकेशन येणार आहे की तुमचं डॉक्युमेंट सक्सेसफुली व्हेरीफाय झालेले आहेत का, त्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. जर प्रॉब्लेम असेल तर नेमक्या ज्या कागदपत्रामध्ये प्रॉब्लेम आहे ती कागदपत्रे दुरुस्त करायची आहेत आणि जर का व्हेरीफाईड सक्सेसफुली म्हणून आलं तर तुमची सगळी कागदपत्रे तपासून पुढे गेलेली आहेत. ही स्क्रुटिनी होणार आहे 24 तारखेपर्यंत, 24 जुलैपर्यंत. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून जेवढ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची एक पहिली अल्फाबेटिक मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे 26 जुलैला. 26 जुलैला दुपारी 3 नंतर एक अल्फाबेटिक मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. यामध्ये तुमची सगळी भरलेली माहिती तुम्ही व्यवस्थित पुन्हा एकदा तपासायची आहे. जर या भरलेल्या माहितीमध्ये तुम्हाला असं वाटलं की काहीतरी चुका आहेत, नावामध्ये बदल आहे, कास्ट चुकीची पडलेली आहे किंवा पर्सेंटेज चुकीचं छापलेलं आहे वगैरे वगैरे, जर का तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी वेळ दिलेला आहे बघा ग्रीव्हन्स ऑप्शन फॉर्म म्हणून. तर ग्रीव्हन्समध्ये तुम्ही 26 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत त्यामध्ये जर तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन पुन्हा काही दुरुस्ती करायची असल्यास तुम्ही ती दुरुस्ती करू शकता. आणि त्यानंतर दुरुस्ती केल्यानंतर 2 ऑगस्टला तुमची फायनल अल्फाबेटिक मेरिट लिस्ट पहिल्या राऊंडसाठी ही पब्लिश होणार आहे. तर 2 ऑगस्टला फायनल मेरिट पब्लिश झाल्यानंतर एकतर कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होईल कॉलेज निवडण्यासाठी आणि जर का ऑलरेडी आपण या प्रोसेसमध्ये जर का कॉलेजची निवड केलेली असेल तर त्यानंतर 2 ऑगस्ट नंतर पहिला राऊंड पब्लिश होणार आहे की तुम्ही निवडलेल्या कॉलेजमधून तुम्हाला ते हवं असलेलं कॉलेज मिळालेलं आहे की नाही. तर 2 ऑगस्टपर्यंत ही प्रोसेस पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर पहिला राऊंड ॲडमिशनसाठी सुरू होणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी 13 जुलैपासून ते 20 जुलैपर्यंत न चुकता आपल्या BEdच्या ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार नाहीत ते BEdच्या ॲडमिशन प्रोसेसमधून तात्पुरते बाहेर निघून जातील. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी 13 जुलैपासून आपल्या BEdच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात करायची आहे.
सर्वांना आपल्या आवडीचं कॉलेज नक्की मिळो. धन्यवाद.